मध्ये आम्हाला खेळाचा एक हे दिला आणि मी आपल्या माननीय महानगर आयुक्त यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळ्या MMRDNsला सगळ्यांना आम्हाला इथे एवढं खेळण्याचा आम्हाला चान्स दिला. त्यासाठी मी सगळ्याच आणि आपल्या कमिटीचे सगळ्यात जास्त आम्ही आभार मानतो. त्यामध्ये आता समोरची टीम लँडसेल दरवर्षीप्रमाणे लँडसेल फायनलला आहे. साहिल कॅप्टन, साहिलला खरंच शुभेच्छा. साहिलची आणि आमची दोघांची प्लॅनिंग सेमच होती की आमची टीम सेम करणं. ॲक्च्युली प्लेयर सगळे नवीन होते, कोणी कोणाला ओळखत नव्हतं. ॲक्च्युली आम्ही 2-3 प्लेयर सोडून सगळे आम्ही नवीन टीम होती. तर आम्ही सगळ्या टीमला एक दिवस फक्त मीटअपसाठी बोलवलं की बाबा तुम्ही येऊन भेटूया, कोण चेहरे तर आपण बघूया असं. आणि असं मला वाटलं नव्हतं की आम्ही पुढे एवढं जाऊ, पण खरंच आपल्या प्लेयर्सनी खूप म्हणजे एकदम अप्रतिम खेळ खेळला आणि आम्ही आता फायनलला पोचलेलो आहे. आणि फायनल जी कोणती पण टीम मारेल पण आपली MMRDN जिंकेल हे मला माहिती आहे. त्यासाठी सर्वांना धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर तुमच्या टीमसाठी देखील बेस्ट ऑफ लक. तर दुसऱ्या बाजूला साहिल पाटील, आज तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण या क्रीडा नगरीवरती राहिली आणि इथून येणारा 365 दिवस या नावाची चर्चा राहील. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. साहिल पाटील नावाप्रमाणे साहिल तुम्ही काम केलंय प्रतिस्पर्धी संघ, ज्याप्रमाणे रवीनी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही या आयोजनाबद्दल आणि या क्रीडा महोत्सवाबद्दल काय म्हणाल? सर्वप्रथम भारतीयांसाठी क्रिकेट ही एक भावना आहे, हा उत्साह आहे आणि हा उत्साह खेळण्याची आयुक्त तिन्ही संघटनांनी जे इथे एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलं त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार, मनापासून आभार. कारण ही संधी आम्ही म्हणजे क्रिकेट म्हणजे कसा हा खेळ आहे जो प्रत्येकजण खेळत असतो, ह्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळायची संधी आम्हाला जी उपलब्ध करून दिली त्यासाठी प्राधिकरणाचे आणि महानगर आयुक्त यांचे खरंच खूप खूप आभार. आणि अजून एक की सगळे रवी बोलल्याप्रमाणे नवीन टीम होती, सगळे शिलेदार चांगल्या प्रकारे त्यांची कामगिरी करतात आणि खूप चांगला खेळ आम्ही दाखवू. हा क्रिकेट एक उत्साह आहे, एक सण आहे, तो सण आम्ही एन्जॉय करतोय, तो सण एन्जॉय करायची संधी दिली त्यामुळे खरंच एकदा मी सांगतोय सगळ्यांचे खूप खूप आभार. सर्वांचे आभार ज्यांनी इथे खास उभे राहून म्हणजे वेळ दिला, वेळात वेळ काढून सगळ्यांना, त्यासाठी खरंच. आणि छान वाटतं जो तुमच्याकडनं मान सन्मान भेटतोय. आणि माझे मित्र खरंच खूप चांगले खेळले, रवी सुद्धा मित्रच आहे, सगळे खूप मस्त खेळतात, उत्तम खेळ खेळू, सगळ्यांना खरंच फायनलचा आनंद घेऊन देऊ. शुभेच्छा सगळ्यांसाठी. मी या संपूर्ण आयोजनाच्या माध्यमातून साहेबांना देखील विनंती करेन, सर आपण देखील 2 शब्द व्यक्त करायचे. MMRDAच्या वतीने आयोजित आजच्या या MMRDA IPL सामने आणि याच्यासाठी ज्यांनी भरीव असं मार्गदर्शन आणि ही संधी उपलब्ध करून दिले असे आमचे MC सर, AMC 1, 2 सर, JMC सर, DMC सर आणि सर्व जे सहभागी झालेले आहेत सर्व खेळाडू आणि जे आयोजनामध्ये पुढे असणारे आमच्या सर्व संघटना आणि त्यांचे पदाधिकारी, यांच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि अशाच पद्धतीनं वर्षभर उत्साह हा तुमच्यामध्ये राहू द्या. आणि शेवटचा हा अंतिम सामना लँडसेल विरुद्ध ॲडमिन यांच्यामध्ये हा चुरशीचा सामना होणार आहे आणि नक्कीच आम्हाला याचा आनंद तुम्ही देणार आहात. दोन्ही संघांना आमच्या सर्वांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅलो, आज या क्रिकेट संघासाठी ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं, सर्व आपल्या प्राधिकरणाचे संघ या ठिकाणी या क्रिकेट संघामध्ये सामील झाले आणि ह्या स्पर्धा महोत्सवामध्ये ज्या सर्व संघांनी सहभाग घेतला त्या सर्व संघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्याशिवाय हा स्पर्धा अपूर्ण आहेत आणि या सर्व संघांसाठी जोरदार आपल्या प्राधिकरणामार्फत टाळ्या झाल्या पाहिजेत. मी यानंतर आपल्या सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री मोहिते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. धन्यवाद चाके साहेब. या अंतिम सामन्याच्या पूर्वी मी आपले लाडके माननीय महानगर आयुक्त मुखर्जी सर, दोन्ही अतिरिक्त महानगर आयुक्त तसेच सहमहानगर आयुक्त आणि उपमहानगर आयुक्त यांचे मी आभार मानतो की त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मागण्यांखाली ह्या आपण स्पर्धा इथे आयोजित केलेल्या आहेत. बघा गेलं तर जी आपली ओरम क्रिकेट स्पर्धा जी होते या स्पर्धेच्या बाबतीत सर्व खेळाडू प्राधिकरणातील सर्व तरुण थोडे वयस्कर पण खेळाडू ह्याची वाट बघत असतात, ह्या क्षणाची वाट बघत असतात आणि
या अनुषंगाने आज येथे सहभागी झाले एकूण 16 संघ आणि अंतिम फेरी पोहोचले हे 2 संघ. ह्या सर्वांचे मी येथे आभार मानतो की त्यांनी पण त्यांच्या चांगल्या सहकार्यामुळं आपण या स्पर्धा इथं यशस्वी घेऊ शकलो. अंतिम सामना म्हटला तर ही चुरस ही होणारच आणि त्यांच्यात कॅलिबर आहेत, या दोन्ही संघामध्ये कॅलिबर आहेत म्हणून हे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. असंच तुम्ही स्पिरिट ठेवा आणि आपल्या प्राधिकरणाचं नाव उंच करण्याचा नेहमी प्रयत्न करा. मी तुमच्या दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आणि मी माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेब आणि तसेच सामाजिक विकास कक्षाचे प्रमुख श्री अमृत नाटेकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी येथे टॉस उडवा. हॅलो, आज या ठिकाणी आपण जो क्रीडा महोत्सव बघतो त्या ठिकाणी हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यामागे ज्या व्यक्तीचं योगदान आहे आणि या सर्व संघांना एकत्रित घेऊन चालण्याचं जे महत्त्व आहे ते म्हणजे आमचे सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे प्रमुख सल्लागार श्री सुबोध सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी या 2 शब्द इथे आपलं मनोगत व्यक्त करावं. कारण इतक्या या ठिकाणी ह्या जो MCA जे क्रिकेट आहे या ठिकाणी जे खेळण्याचं आम्हाला योगदान मिळालं आहे ते त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा यामध्ये आहे. तर मला वाटतं त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं. धन्यवाद शांताराम साळके सर. सर्वप्रथम आमचे लाडके महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी साहेब त्यांचे खूप खूप आभार, कारण साहेबांनी भरपूर काय दिलेलं आहे तर त्यांचे या निमित्त मी खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर AMC 1 साहेब, AMC 2 साहेब, JMC, DMC साहेब त्यांचेही खूप खूप आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे नाटेकर साहेबला जोरदार टाळ्या होणे पाहिजे, कारण साहेब सकाळपासून आता आहेत तर साहेबांसाठी. आणि मला वाटतं जवळपास 2016-17 पासून आपण सामने सुरू केलेले आहेत. हळूहळू आपण आज आणि मागच्या वर्षी 16 टीम म्हणजे 240-250 लोक आपण खेळायला त्यांनी संधी दिली. त्या सगळ्या खेळाडूंच्या वतीने मी पुढे आपल्या मंडळाचे आभार व्यक्त करतो. कारण एक आहे MCA ग्राउंड, इथं वर्ल्ड कप झालेले आहे, लेडीज वर्ल्ड कप झालेले आहेत. इथे एवढं सुंदरच्या ग्राउंडमध्ये आपण इथं खेळतोय आणि ती क्या भाव आहे. आणि त्यात मला प्रत्येकजण आपला प्लेअर होतो, एक सेल्फी काढतो, एक स्टेटस ठेवतोय, आपल्या मिसेसला दाखवत आहेत, आपल्या घरच्यांना बहिणीला दाखवत आहेत. ती खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं श्रेय पुऱ्या प्राधिकरण आपली पुरी एक फॅमिली आहे त्यांना देणं आवश्यक आहे. आणि कसं आहे, माझे मित्र बोलले सुबोध सर असं नाही आहे, हे टीमवर्क आहे. आमचे विलास पवार साहेब आहेत, सदुरी साहेब आहेत, मंदार फकरे साहेब आहेत, यांनी आम्हाला घडवलेले आहेत. आणि ही आपली टीम आहे, शांताराम आहे, अमित गवळी आहेत, भोई सर आहेत, रवी आहेत, मोते सर आहेत, सिंग साहेब आहे, असे सगळे आहेत. भोई सरचं नाव घेतलं. असे बरेच आमची मंडळी आहेत, कोण राहिले असतील पण ह्यांनी आम्हाला घडवलं आहे आणि ह्यांनी सपोर्ट केल्यामुळे झालेलं आहे. सर हे पार्श्वभूमी बरंच बोलण्यासारखं बरंच आहे, पण इन शॉर्ट दोन्ही टीमला ट्रॉफी लागू झालेली आहेत, दोन्ही टीम जिंकलेल्या आहेत. फक्त आपण एन्जॉय करायचं. दोन्ही टीम जिंकलेल्या आहेत, ट्रॉफी लागू झालेली आहे. और क्या चाहिए, लेट्स प्ले, एन्जॉय. त्याचबरोबर MCA जेवढी कमिटी त्यांचे खूप खूप आभार. आणि आमचे मेंटेनन्स सेल, ग्राउंड्समॅन, ऑल ग्राउंड्समॅनसाठी जोरदार टाळा. जे ग्राउंड्समॅननी आम्हाला खेळायची संधी दिली, आमचं मेंटेनन्स सेल दिले, सगळ्यांचे खूप खूप आभार. आमचे कॉमेंटेटर साहेब त्यांचे आभार, आमचे स्कोरर हॅम्पर सगळ्यांचे आभार, कोणाला त्यांचेही आभार. आणि तर थांबतो. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हॅलो, कोणी जिंकलं संघ हारजीत असते, पण MMRDA जिंकणे हे खूप महत्वाचं असते. हा सांघिक भावना आहे, पण MMRDA धन्यवाद. मला शब्दच सुचत नाही की हा जो क्षण आहे तो मी दुपारपासून आल्यापासून बघत आहे. हार जीत कोण नाही, सगळे टीम MMRDच्याच आहेत, संघ सगळे आपलेच आहेत, जीत हार सगळी आपलीच आहे. परंतु हे उभे करणं जे तर आता नाटेकर साहेब पण आहेत, पण जुने आम्ही जे होतो ते त्यावेळी सुबोध सुर्वे साहेब ते कधी मोठेपणा घेतच नाही हो, पण त्यांनी हे उभारण्यासाठी जे मेहनत कष्ट घेतलेली आहे त्यावेळी कदाचित मी युनियनचा अध्यक्ष होतो. इझी नाही. आणि त्याने त्यावेळी टीम तयार केली आणि ती टीम एवढी मजबूत झाली की आता सगळ्यांना त्यांनी तयार केलं. आता मोहिते सुद्धा 2018 पासून ही ढाल घेतलेली आहे, पण एवढं ते प्रत्येक कामात आता प्रत्येकाला माहीतच आहे
हेड्या डोक्याला आहे. पण आतापर्यंत त्यांनी ते सोडलेलं नाही आणि एवढे स्पोर्ट सगळे कार्यक्रम घेतात. सुभेश सुर्वे साहेब सगळ्यांना काहीतरी वाटप खरंच कौतुक करण्याकडचे आहे ते, कारण त्यांनी कुटुंब सांभाळा, ऑफिस सांभाळा आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी आज बोनस म्हणा, मेडिक्लेम म्हणा, पेन्शन म्हणा, सगळ्यात त्यांनी जी टीम तयार केलेली आहे खूप अग्रेसिव्ह आहे आणि इझी कुठल्या गोष्टी मिळालेल्या नाही आहेत. त्याच्यासाठी फरक नोकऱ्या पण धोक्यात घातलेल्या आहेत, पण सगळ्यांना सांभाळलं आणि खेळीमेळीचं वातावरण सुबोध साहेबांनी केलेलं आहे. जुन्यांना आम्हाला माहीत आहे, नवीनांना माहिती नाही. आता चाळके साहेब वगैरे सांभाळत आहे, तर आता वेळही झालेला आहे. पण खूप खूप बरं वाटलं. सगळ्या टीम आपल्या आहेत, दोघा टीमी आहे. शुभेच्छा देतो. हिप हिप हुर्रे, हुर्रे. कमिशनर साहेबांनी पण प्रत्येक वेळी कमिशनर आता पण साहेब आहेत, त्यांनी तर भरपूर काय काय दिलेलं आहे. महानगर आयुक्त, अतिनिमुक्त सहामग, त्यांना पण खूप खूप त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. अगदी आपण पाहिलं तर या मेगा फायनलचा टॉस केला होता, परंतु मी तर एवढंच म्हणेन की तुम्ही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात जा, तुम्ही आयुष्यात किती पैसे कमवले त्यापेक्षा तुम्ही आयुष्यात ही किती माणसं कमावलीत त्याला जास्त महत्व आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. तर चला आपण या ठिकाणी मेगा फायनलचा टॉस करतोय. दोन्ही टीमच्या माध्यमातून या ठिकाणी मेगा फायनलचा टॉस. इट इज अ कॉल. या ठिकाणी टॉस झालाय, निर्णय येईल फिल्डिंगचा निर्णय. तर तुमच्यासाठी देखील बेस्ट ऑफ लक, दोन्ही टीमसाठी देखील बेस्ट ऑफ लक. ग्रँड फिनाले मेगा फायनल या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. दोन्ही ग्रुपचा शुभेच्छा. हॅलो, चला ऑफिशियल पंच या स्पर्धेचे मेगा फायनल या ऐतिहासिक क्रीडा नगरीवरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम जिथे टॉस केला गेला या स्पर्धेचा, एमसीएचा एक सुसज्ज मैदान आणि विशेष आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण ग्राउंड स्टाफ ज्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत. अर्थात प्रत्येक जण या स्पर्धेचा हकदार आहे, प्रत्येक जणाचा काही ना काहीतरी खारीचा वाटा आहे, परंतु ग्राउंड स्टाफचे देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार असतील, कारण का पडदा मागचे हिरो आहेत ना, ते खरं रिअल हिरो आहेत. आणि त्या संपूर्ण ग्राउंड स्टाफसाठी विशेष आभार. पुन्हा एकदा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या विद्यमान संकल्पनेतून साकार होणारी एक जबरदस्त ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचं एक दैदिप्यमान आयोजन, याची देई याची डोळा संपन्न होणारा संपन्न सोहळा आणि या सोहळ्याचे तुम्ही आम्ही मानकरी, तुम्ही आम्ही साक्षीदार. या एका अंतिम ग्रँड फिनाले मध्ये मेगा फायनल या स्पर्धेची क्रिकेटनी आज मनं जुळवली आहेत, क्रिकेटनी आज घरं जुळवली आहेत आणि क्रिकेटचा खेळ हा प्रत्येकाला भुरळ घालणाराच राहिलाय. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी आपण अंतिम मेगा फायनल मध्ये येऊन जोडलोय. आमचे संपूर्ण ट्रिपल एस लाईव्हची कॅमेरामॅनची टीम, संपूर्ण ऑपरेटर, डीजे ऑपरेटर, आमचे स्कोरर, डिजिटल स्कोरिंगची भूमिका, ऑफिशियल पंच पॅनल या स्पर्धेचे
सुपर डुपर सॅटर्डेचा थरार अंतिम मॅच या स्पर्धेची इथे पाहायला मिळते. ऑफिशियल पंच पॅनल सज्ज झालेत अंतिम मॅच साठी. चला आपण टीमना विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. अंतिम मेगा फायनल अंतिम ग्रँड फिनाले या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानावेसे वाटतील. अर्थात योगेश सरांचे त्यांनी आज आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं. आमचे निलेशजी पवार सर खास घाटकोपर वाईस ऑफ घाटकोपर, त्याचबरोबर जयजी भोसले सर वाईस ऑफ महाराष्ट्र आणि त्याचबरोबर अजित सर ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी जो आम्हाला आज प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. या महाराष्ट्रातील आणखीन एक दर्जेदार प्रवक्ते आणि एक प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात आपली भूमिका ठामपणे मांडणारे त्यांचा देखील सर्वांचे विशेष आभार. मेगा फायनल या स्पर्धेची संपूर्ण कॅमेरामॅन टीम त्याचबरोबर संतोष सर यांचे देखील विशेष आभार. संपूर्ण दिवसभर विशेष सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण क्रीडा नगरी ताबा घ्यायचा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती असेल आपण क्रीडा नगरी लगेच ताबा घ्यायचा आहे. अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची आणि मेगा फायनल साठी प्लीज आपल्याला विनंती आहे आपला एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. मेगा फायनल आहे, प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज या साऱ्या गोष्टी वितरित करायच्या आहेत. पूर्ण चमचमते चषक या स्पर्धेतले जे अगदी आपण पाहतोय. विजेता संघ आणि उपविजेता संघ त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच सिरीज या स्पर्धेतली कोणत्या खेळाडूला मिळणार ते देखील पाहिलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील कोण ठरणार ते देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. अंतिम मेगा फायनल अंतिम ग्रँड फिनाले या स्पर्धेचा सुपर सॅटरडेचा सुपर डुपर थरार जिथे पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. अंतिम मॅच मेगा फायनल क्षेत्ररक्षण करणारा संघ अँड सेल या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय आणि आमंत्रित केलंय. अर्थात फलंदाजीसाठी प्रतिस्पर्धी टीमला आघाडीचे बॅटर आपण देखील सज्ज राहायचंय आणि आपल्या खेळाडूंची नावं देखील आम्हाला कळू द्या ही देखील विनंती असेल. प्लीज एक्स्ट्रा खेळाडू आपला 12th मॅन एक्स्ट्रा रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत येऊ द्या, आपल्याला विनंती आहे. दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू, दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू. लास्ट अँड फायनल कॉल. आपल्या आघाडीची जोडीची नावं, गोलंदाजांची नावं आम्हाला कळणं हे फार महत्वाचं असेल.
हॅलो, चला बॉलर्स नेम कळवा. गोलंदाजचं नाव प्लीज. एक्स्ट्रा खेळाडू गौरव. स्ट्राईक जोडी. बॅटिंग करणारा संघ आपल्या खेळाडूंची नावं घेऊ द्या. मेगा फायनलचा पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आघाडीचे बॅटर अजूनपर्यंत नावं कळलेली नाहीयेत. फलंदाजाची नावं कळू द्या. या वेळेला दुसराच बॉल हुक केलाय. तिथून मात्र धावा बुक केल्या जात आहेत. षटकार 6 धावा. जयदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आघाडीचे 2 बॅटर त्यांच्या बॅट मधून धावा यायला आता सुरुवात झाली आहे. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती. पहिल्या 3 बॉल नंतर 8 धावा. मेगा फायनल या स्पर्धेची. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र एक धाव घेतली गेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न थांबवलं जात आहे. जी लाईन आहे रूप आहे त्या लाईनच्याच पाठीमागे बसायचं. या गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधेन. खेळाडू वर्ग बॉल कॅच करण्यासाठी येतात, त्याच्यामुळे त्यांना डिस्टर्ब होणार नाहीये. असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होणार नाहीये. प्रेक्षक बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांना देखील विनंती असेल. हो, या पहिला ऑफसाइड डी ऑप्शन टाकला गेलेला बॉल तिथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाचा खेळ ते पाहायला मिळतोय. धाव बनला स्कोर कार्ड वरती 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा बनला स्कोर कार्ड वरती 11 धावा. सेकंड ओव्हर. नवीन गोलंदाज कमी करायचं. वाढू. आवाज येत नाही. नवीन गोलंदाज ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतात. या वेळेला आडव्या बॅटने उडवलाय बॉल. आकाशाला गवसणी घालणारा आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. षटकार. एका बाजूला राज राऊत गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॅच जजमेंट की ते परफेक्ट होत नाहीये. एक धाव घेतली गेली आहे स्कोर कार्ड वरती. धाव बनल्यात 19 धावा. पहिल्या 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. महत्वपूर्ण षटक या स्पर्धेतलं. रनवेवरती थोडेसे थांबलेत. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्क्वेअर बॉल येतोय. एक चोटी धाव रात्रीच्या सत्रात त्या ठिकाणी घेतली जाते. वाईट +1 धाव आल्या त्या ठिकाणी 2. एकोणीस धावा 21 रन 21 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. जबरदस्त गोलंदाजी. आता कुठेतरी कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ. एक जबरदस्त गोलंदाजी क्रीडा नगरीच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. ओहो, मेगा फायनल मध्ये पहिली विकेट आली असती राज राऊत यांच्या नावावरती, परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप केला गेलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 22 धावा. येणाऱ्या आणखीन 2 षटकांचा खेळ इथून पुढे शेष असेल. 2 षटकांमध्ये आणखीन किती टार्गेट सेट केलं जातं. पहिल्या 12 बॉल मध्ये 22 बनल्या. असं वाटत होतं की 35 पर्यंत हे धावफलक जाईल. तो आता कुठेतरी चांगल्या प्रकारे कमबॅक राज राऊतने मैदानाच्या आतमध्ये केलंय. कृष्णदेव नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावरती. ओहो हो, वा, जबरदस्त एफर्ट. क्षेत्ररक्षण आवडले असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय क्षेत्ररक्षण केलंय. आकाशात घार आणि मैदानात धार ही पाहायला मिळतीये. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर यांना झोप नाही तर झेप घ्यायची असते हेच सांगितलं या क्षेत्ररक्षकाने. झेप घेतली बॉलवरती. आडव्या बॅटने प्रहार केलाय. यावेळेला नो चान्स. आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू. पुन्हा एकदा सफल होऊन घेण्याचा प्रयत्न.
तोही सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल अँड पॉवरफुल बॉल झालाय गुल. जयदीप जेडी साठी मी एवढंच म्हणेन, मुश्किल है मुसीबत है इस खेल में, अगर बुलंद हो हौसले तो हर मुकाम मुमकिन है. हौसला बुलंद ठेवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी करतोय हा खेळाडू. धावा बनल्यात 36 रन्स, 36 धावा. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 3 बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्यात कृष्णदेव. आता कमबॅक करावा लागेल. याही वेळेला फटका फसलाय आणि विकेट. तब्बल 36 धावा, 36 रन स्कोर कार्ड वरती बनल्यात. एक महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण स्पर्धा, दमदार आयोजन, सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या संकल्पनेतून साकार होणारी जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळते. आणि हो, तो आलाय मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील. अजून येणं बाकी आहे. नवीन खेळाडू निवृत्ती, तोही पाटील आहे. पाटलांची पॉवर, पाटलांचा दबदबा आणि पाटलांचं क्रिकेट नादच नाही करायचा. नाद करती का यावंच लागतंय. हॉटेल भाग्यश्री. यावेळेला पुन्हा एकदा ड्रॉ, अगदी ड्राईव्ह केलाय बॉल. तिथे धावा धावून पूर्ण केल्या जातील 2. स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्यात 39 धावा, 39 रन स्कोर कार्ड वरती झाल्यात. षटक नंबर 4 आणि अंतिम पहिल्या डावाचा. शेर की झलक सबसे अलग असंच म्हणावं लागेल या खेळाडूसाठी. राज राऊत नावाप्रमाणेच खेळ करतोय हा खेळाडू. शेवटचा आणि अंतिम षटक पहिल्या 18 बॉल मध्ये 39 रन. पहिला बॉल थोडासा पॅड वरती ब्रश झाला. 40 धावा स्कोर कार्ड वरती. या स्पर्धेची चर्चा इथून पुढे येणारे संपूर्ण दिवस, संपूर्ण कालावधी, संपूर्ण महिने आणि वर्षभर राहील. काय या स्पर्धेने दिलेलं आयोजन, स्पर्धेने दिलेले खेळाडू, स्पर्धेने दिलेले अनेक दिग्गज मान्यवर मंडळी आणि प्रत्येकाला ज्या स्पर्धेने खेळण्याची संधी दिली ती स्पर्धा जबरदस्त. याही वेळेला चौकार, 4 धावा. आज अगदी या स्पर्धेमध्ये लहानापासून अगदी मोठा खेळाडू म्हणून खेळला आणि खेळाडू म्हणून घडला आणि हेच खेळाडू पुढे जाऊन याच विभागाचं एक दमदार नेतृत्व करताना पाहायला मिळतील. म्हणतात ना मित्रांनो, नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मागावं लागत नाही, ते स्वतःला कमावं लागतं आणि ते या क्षेत्रात आलेल्या प्रत्येक खेळाडूने कमवलंय. यावेळेला अगदी खोदून काढलेला बॉल
ड्राईव्ह केलाय, एक घेतली आहे, दुसरे प्रयत्न 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 यशस्वी तिथे होताना पाहायला मिळतोय. 46 धावा, 46 रन्स या मॅच मध्ये बनल्यात. उर्वरित काही बॉलचा खेळ शेष. 46 तर बनल्यात, तर इथून पुढे किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे हे पाहिलं जाईल. अनेक प्रेक्षक वर्ग लाईव्ह स्वरूपात देखील जोडले, त्यांचंही सरसर्दिक स्वागत. हा ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने ओव्हर दी बॉलर हेड, बॉल स्टॉप केलाय. धावा कंप्लीट केल्या जातील, त्या 2 धावा. स्कोर कार्ड वरती धावा बनलात तब्बल 48 धावा. यावेळेला पुन्हा एकदा उडवला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट आली. थँक्यू. आता आलाय 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 त्या खेळाडूची चर्चा, त्या खेळाडूचं वादळ, साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. कर्णधार लीडिंग फॉर दी फ्रंट, 48 रन्स स्कोर कार्ड वरती बनल्यात. साहिल पाटील, शेवटचा बॉल, शेवटचा बॉल उसरी येणारा ठरला, विकेट आली. 48 बनला, 49 धावांचं लक्ष, त्या लक्षाचा पाठला ग्रँड फिनाले मध्ये करायचा आहे.
हॅलो, थँक्यू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाली आहे. 4 षटक, 24 बॉल, 49 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. 49 रन्स, 49 रन्स म्हणल्यात. 50 रनांचं टार्गेट हे या ठिकाणी पहिल्या डावामध्ये सेट केलं गेलंय. एक जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन. चार षटकांमध्ये 48 धावा. आघाडीचे 2 बॅटर राज राऊत आणि त्याच्या साथीला विजय. जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोघांच्याही नावामध्ये जय. एका बाजूला राज, दुसऱ्या बाजूला विजय. गोलंदाज ट्रॅक वरती षटक नंबर पहिलं घेऊन प्रथमेश, त्याला देखील आपण पाहतोय. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून आज संपूर्ण दिवसभरामध्ये ज्या ज्या प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद घेतला, वेळात वेळ काढून त्यांचे देखील विशेष आभार. अंतिम डावाकडे चाललोय. प्रथमेश सागवेकर, पहिला बॉल, लेट्स प्ले, गेम इज ऑन. दुसऱ्या डावाचा खेळ. चोवीस चेंडू 50 धावा. पहिल्या सेमी फायनल मध्ये काय जबरदस्त खेळ केला होता विजय आणि राजने. तोच खेळ आता मैदानाच्या आतमध्ये त्या स्टाईलने करावा लागेल. पहिला बॉल, सुरुवात जबरदस्त 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 होती, परंतु थोडीशी राहिली असंच म्हणावं लागेल. बॉल थोडासा अगदी लास्ट मोमेंट पर्यंत सोडतात की काय असंच वाटलं होतं. पहिल्या बॉल मध्ये 2 धावा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ही स्ट्रॅटर्जी राहते प्रत्येक टीमची. यावेळेला उडवलाय बॉल, खोदून काढलाय. दुसऱ्या बॉल वरती थेट कॅमेरामॅन वरती हल्ला चढवलाय. थँक्यू. कॅमेरामॅनचा फोन देखील त्या ठिकाणी पडलाय. कोण हे एक प्लेयर, काय फलंदाजी करतोय खेळाडू. आल्या आल्या फटके सजवतोय. पहिल्या 2 बॉल मध्ये 8 लावली वाट मैदानाच्या आत. नाव आहे राज राऊत. तिसरा बॉल फिरवलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा बनल्या तब्बल 9 धावा. 3 बॉल मध्ये 9 धावा त्या ठिकाणी बनल्यात. मेगा फायनल या स्पर्धेची पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आता विजय आले स्ट्राईक वरती. पहिल्या 3 बॉल मध्ये 9, येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती येतात, किती बनतात हे देखील पाहावं लागेल.
ओहो हो, या बैला स्क्वेअर बॉल दंडित केलाय, व्हाईट बॉल आलाय. धाव मिळेल, एक धावा झाल्या 10, आता करायच्या 40. पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल, पुन्हा एकदा वाईड. धाव मिळेल एक, 11 धावा स्कोर कार्ड वरती बनतायत. या वेळेला फटका फसलाय, गली रिजन मध्ये बॉल क्षेत्ररक्षक झालेत. धाव मिळेल एक. पहिल्या 4 बॉल नंतर स्कोर कार्ड वरती धावा झाल्या तब्बल 12 धावा. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंट वरती हुक केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धाव कंप्लीट केली जाईल ती एक. 5 बॉल नंतर धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 13 धावा. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल. 5 बॉल 13 धावा. यावेळेला उडवला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 1 आली, विजय बाद. थँक्यू. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती तब्बल 13 धावा. नवीन खेळाडू वन डाऊन साठी येताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज जयदीप. दुसरं षटक, पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार तर केलाय जरूर. एक आली आहे, एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 14 धावा. चौदा धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. या वेळेला पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. हात खोलण्याची संधी. षटक नंबर दुसरे गोलंदाज जेडी हे देत नाहीयेत. हाफ ट्रॅकर बॉल कव्हर्स मध्ये उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक तिथे विकेट.
थँक्यू. दुसरा धावायचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झालाय. धावा बनला स्कोर कार्ड वरी तब्बल 16 धावा, 16 रन स्कोर कार्ड वरी बनल्यात. पुन्हा एकदा बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, तिथे थोडासा फसतोय, डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटकामध्ये ना धावा थांबल्यात, रन्स येत नाही आहेत. मॅच मध्ये बदल अप अँड डाऊन तिथे पाहायला मिळणार का, हे देखील पाहावं लागेल. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका तर खेळला जरूर, तिथे मात्र एक धाव आली आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 12 बॉल्स मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाल्या तब्बल 17 धावा. म्हणजे आता इथून पुढे करायचे आहेत 12 बॉल आणि 33 धावा. थँक्यू. 12 बॉल 33 धावा. आता वाट कुणाची पाहून चालणार नाहीये, वाट लावावी लागेल राऊतला आणि त्याच्या साथीदाराला मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 33 धावा. पिन ड्रॉप सायलेन्स, टाचणी पडला तरी आवाज होईल, इतकी शांतता दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक नंबर 3 गोलंदाज ट्रॅक वरती स्वप्नील. हे षटक फार महत्वाचं ठरू शकतं. या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितक्या धावा या फार महत्वाच्या ठरू शकतात. थरार पाहायला मिळणार का लास्ट बॉल पर्यंत. हाफ ट्रॅकर बॉल, फटका पाहिजे तसा सजलेला नाहीये. धाव मिळेल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एक. 11 बॉल 32 धावा. स्ट्राईक रोटेट झाली आहे, क्षेत्ररक्षण देखील बदललं जाईल. ही विकेट ही क्रिकेट मधली फार महत्वाची ठरू शकते. राज राऊत तो खेळाडू आहे ना, ज्या खेळाडूच्या देहबोलीतून शब्द कमी आणि धावा जास्त येताना पाहायला मिळतात. बोलतो कमी आणि मारतो जास्त असाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. दुसरा बॉल, ओहो हो, या बेला जबरदस्त जबरदस्त कमबॅक. 10 चेंडू 32 धावा. शेवटचे 10 बॉल. हा गोलंदाज देखील जास्तीचा वेळ घेत नाहीये, त्यांना ठाऊक आहे राज एकदा सेट झाला तर आपलं काही खरं नाहीये. 10 बॉल मध्ये 32 या मॅच मध्ये करायचे आहेत. या वेळेला आडव्या बॅटने फटका सजवलाय, बॉल स्टॉप केला जातोय. 2 धावा 2 धावा 2 धावा तिथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. 9 चेंडू 30 धावा हे समीकरण आलंय आता. 2026 ची वार्षिक क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ यांच्या आयोजनातली. त्याच्यावरती कोण बाजी मारतय, जिंकणार कोणीतरी एक. MMRDA हे जिंकणार, परंतु खेळाडू या स्पर्धेमधले आपला परफॉर्मन्स, आपल्या नावाची छाप, आपल्या नावाची चर्चा येणाऱ्या 365 दिवस करायला भाग पाडतील. आणि हा चान्स आहे ना, हा तुम्हाला आत्ताच आहे. चान्स तुम्हाला मिळेल, परंतु एका वर्षानंतर
परंतु तो आता मिळालेला चान्स तुम्हाला मिस करायचा नाहीये. 9 बॉल 30 धावा. काय घडणार? ओ हो डॉट बॉल. आता थांबवलंय. शेरची झलक आता पाहायला मिळते का, हा एक प्रश्नचिन्ह असेल. धावा थांबल्यात, रन्स येत नाहीयेत. राऊची फटकेबाजी थोडीशी कमी प्रमाणात होतीये. पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. 7 चेंडू 30 धावा या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 7 बॉल 30 धावांचं समीकरण. पुन्हा एकदा शेवटचा बॉल, तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल आणि येस विकेट. 6 बॉल 30 धावा. थँक्यू. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या तब्बल 30 धावा. लास्ट ओव्हर मध्ये थरार पाहायला मिळणार का, अनुभवायला मिळणार का, हे देखील पाहिलं जाईल. थँक्यू. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर या स्पर्धेतील. विशेष आभार पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर SSS लाईव्ह योगेश सर, ऑफिशियल पंच पॅनल, आमच्या स्कोरिंगच्या भूमिका वैष्णवजी माडिक मॅडम, आमचे डिजिटल स्कोरर अक्षय कोळी, त्यांचा देखील विशेष आभार. ऑपरेटर संतोष वराटकर, कॅमेरामनच्या भूमिकेत आयुष कदम, रोहित यादव, आणि यांचे देखील विशेष आभार असतील. शेवटचं षटक, यावेळेला आडव्या बॅटने प्रहार केला, ड्राईव्ह केलेला बॉल. या मॅच मध्ये आहेत ना औपचारिकता शेष राहिल्यात. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 3 बॉलचा खेळ शेष आहे. अजितजी गावरे सर, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचंय. शेवटचं षटक, लास्ट ओव्हर, उर्वरित काही बॉल.
या बेला ओव्हर दी बॉलर हेड फटका तर सजवलाय. धावा आल्या त्या ठिकाणी 4. शेवटचा बॉल. व्हाईट बॉल त्या ठिकाणी येतोय. या वार्षिक क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या 2026 विजेता संघ आहे लँडसेल संघ या ठिकाणी विजय झालाय. आणि उपविजेता संघ या स्पर्धेतला ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन या दोन्ही टीमचं अभिनंदन. प्लेअर ऑफ द मॅच एकदा ठरलाय जेडी जयदीप. वेल प्लेड. अजित गावरे सर आपल्याला देखील विनंती आहे. अजितजी गावरे सर आपण देखील कॉम्बॉक्सच्या दिशेने या.